सस्ने सरचे स्वागत. ग्रामस्थ मंडळ नवापाडा, दत्तकृपा मंडळ नवापाडा आणि त्या सोबतीनं साई किरण 11 नवापाडा आणि त्यासोबत शिवस्वराज्य 11 नवापाडा आयोजित श्री दत्तकृपा चषकाचं रजनी हंगामातील दुसऱ्या पर्वातील हे बहरदार आयोजन. आजची अंतिम रजनीतील पहिला सामना सुरू आहे. माई 11 आंबेले आणि त्यांचा विरोधात स्वर्गीय रुपयाजादा कंटेर प्रतिष्ठान कान्होलच्या दरम्यान. समोर लॉफ्ट केला बॉल, मिस टाइम, फटका फसलाय. बॉल बेत फिल्डर डीप मधून उपस्थित झालेत सचिन आणि जबरदस्त झेल संपादित होतोय. फलंदाज बाद राम माघारी परत आहेत. 11ला पहिला धक्का टीम माही 11 आंबेलेला. फर्स्ट विकेट डाऊन. अकरा धावा आलेल्या आहेत आणि त्याच कार्डासह आपण बघत आहोत सध्या हितेश नवीन बॅटर दाखल होत आहेत. बाद झाल्यानंतर राम. पहिला बॉल, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, धाव हवी आणि ती मिळेल देखील. थोडी मिसफिल्ड, सेकंड साठी चान्स घेतील का, पण नकार आता दिलेला आहे तो स्ट्रायकर एंडला संतोषनं. चान्स हितेशनं घेतलाय आणि आता दुसरी धाव संतोष देखील यशस्वीरित्या नॉनस्ट्राकर एंडला पूर्ण करत असताना. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. या दोन धावेसोबत एकूण धावसंख्या दाखल अंकित झाले ते 28-28. पहिले षटक 12 धावेचं, तर या षटकात आतापर्यंत 4 चेंडूत 16 धावा सनीच्या विरोधात स्कोर करण्यात आलेल्या आहेत. बॅटिंग करणारी टीम माही 11 आंबेले सध्या फ्रंट सीटवर आपण बघत आहोत. ऑन साइडला पॉवर पॅकेट, फिल्डर पाहतोय, झेल पकडण्याचा प्रयत्न, मात्र लास्ट मोमेंटला बाउंड्री रोपच्या नजदीक चांगली फिल्डिंग. गुड एफर्ट इनटू द डीप. मिळेल ती एकच धाव आणि सिंगल धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाखल करते अंकित झाले 29 ऑन बोर्ड. जितका चांगला फटका होता तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण सध्या डीप मध्ये आपण बघत आहोत. टॉपेज, बॉल हवेत, झेलची संधी, विकेट किपर जज करतोय, अखेर त्याचं जजमेंट खराब. कॅच ड्रॉप, संतोषला मिळतं जीवनदान आणि याचबरोबर झाले ते निर्णायक दुसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर, षटक संपली. 2:15.00 धाब्याची धावगती. 30 धावा बनल्या गेल्या माही 11 आंबेलेकडून एका विकेटच्या मोबदल्यात. दरम्यान सध्या बिल्डअप होत असताना गोलंदाजीसाठी सुधीर दाखल होताना पाहायला मिळतात. षटक मार्गस्थ होत आहे. तिसरा ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू होत आहे. वेगानं वाहणारा वारा सध्या फलंदाजीसाठी पोषक आहे, मात्र सुधीर आगिवलेकडे नेहमीच मिश्रण, त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता आपण पाहिलेली आहे, ज्याच्यावरती संघ कर्णधारांना आता तिसऱ्या षटकात जबाबदारी दिली आहे. 5 फिल्डर सध्या डीप मध्ये आपण बघत आहोत. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ ऑन साइडला मिड विकेट, स्कोर लेग, लॉंग ऑन सेट करण्यात आलेला आहे. पहिलाच बॉल लेग स्टिकला मिस करणारा, फुल टॉस, विकेट किपर बीट, बॉल मागे निघाला, लक फॅक्टर ऑन होतोय. अंपायर सिग्नल विथ हेल्प ऑफ बाईट्स येत आहेत. या 4 धावा चौकार.
वेळ घेतला बॉल उचलण्याकरता, तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी चांगला तालमेल साधत आता 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्यासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 38. षटक तिसरं मार्गास असताना पहिल्याच बॉलवर वाईट +4 अतिरिक्त 5 धावा आलेल्या आहेत. तदनंतर एक सिंगल एक डबल. या षटकात देखील धावांची गती राखलेली आहे टीम माही 11 आंबेळे क्रिकेट संघानं. 38 धावा दाफलकरती बनलेल्या आहेत. बाद होणारे फलंदाज राम, ज्यांच्या बॅटमधून या मॅचमध्ये 4 चेंडू वैयक्तिक 10 धावेचं योगदान येत असताना आपण पाहिलेलं आहे. वाऱ्याचा ओघ फार प्रचंड आहे, त्याच कारणासह नॉस्ट्राकर यांच्या बॅटरची कॅप थोडी दूर गेली. त्यालाच अनुसरून पंचांनी मात्र डेड बॉलचा सिग्नल दिलेला आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. सुधीर लूप होणारा फुल टॉस, लाईन मिस केली आहे. बॉल जाऊन बरोबर मिडल स्टिक वरती आदळतोय. फलंदाज बाद. फुल टॉस वरती फुल टॉल वसूल करण्याचा प्रयत्न, तो मात्र फसला आणि मैदानावरती सद्य स्थितीला 38ला धक्का दुसरा बसला तो टीम माही 11 आंबेलेला. फलंदाज बाद. हितेश बॅक टू द पवेलियन. स्वर्गीय रुपेश दादा कंटेर प्रतिष्ठान कान्होल टीम करता नवीन बॅटर मेघराज बॅटिंग साठी दाखल होत आहेत स्ट्रायकर एंडला. यावलेला खोला टाकलाय. बॉल बॅट अँड पॅड मधून मागे निघाला. मिसफिल्ड शॉट फाईन लेगला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. थ्रो देखील खराब आलाय आणि आता दुसरी धाव देखील तितक्या सहजरित्या मिळताना दिसेल विथ द हेल्प ऑफ बाईज. या मिळतात त्या अतिरिक्त 2 धावा आणि 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकरती अंकित झाली ती 40 धावा सध्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. स्टील 2 टू गो. तिसऱ्या षटकातील अजूनही बॉल बाकी आहेत 2. यावलेला बॅटची कडे घेत पायावर आदळल्या. बॉल धावी ते मिळणार नाही. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉल अडवण्यामध्ये सुधीर मात्र यशस्वी राहत आहेत. डॉट बॉल नव्हतं. छोटेखानी कमबॅक होते. छोटेखानी वापसी. धावफलक सध्या स्थिर 40 धावा. स्टील 1 टू गो. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. आणखीन एक स्लोअर वन डिग आउट केल्या बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर उपस्थित. मिळेल ते एक धाव आणि याचबरोबर झाले ते निर्णायक तिसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर. षटक संपली. 3 षटकात बनल्या गेल्या 2 विकेटच्या मोबदल्यात 41. 41 धावा ड्रिंक स्टॉले मैदानात. या संधी देऊयात डीजे अनिकेतला. धावा फलकावर बनलेले आहेत. 13.67 धाब्याची धावगती सध्या स्कोरबोर्डवर मेंटेन करत असताना संघ माही 11 आंबेळे. 4 चेंडू 5 धावेचे योगदान. मेघराज यांचं तर 3 चेंडू 3 धावा संतोष यांनी व्यक्तिगतरित्या या सामन्यामध्ये नोंदीत केलेले आहेत. सुधीर यांचं मागचं षटक 11 धावा देत असताना महत्वाची एक विकेट हितेची त्यांनी काढलेली आहे. मात्र धावगती जी सध्या चांगल्या वेगाने मॅच मध्ये मेंटेन केलेली आहे टीम माही 11 आंबल्याने. चला 2 मिनिटांचा शॉर्ट इंटरवल ड्रिंक ब्रेक कव्हर झालेला आहे. विनंती आहे फिल्डिंग पोझिशन लगेच सेट करावी लागेल. स्वर्गीय रुपेश दादा कंटेर प्रतिष्ठान कान्होल टीम. नेक्स्ट मॅच यजमान संघ आयोजक संघ इन ॲक्शन असेल. साई किरण 11 नवापाडा
आणि त्यांच्या विरोधात ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. चला दोन्ही टीम कॅप्टन आपली उपस्थिती गरजेची आहे. ऑलरेडी साई किरण 11 नवापाडा संघ उपस्थित आहे विथ ऑल स्क्वॉड आणि त्यांच्या विरोधात ब्राईट ब्रदर्स. असं आणखीन एक जबरदस्त बॅटल आजच्या क्रीडा स्पर्धेच्या अंतिम रजनीत आपल्याला उपभोगायला मिळेल, पाहायला मिळेल. 41 धावा दाखल बनलेले आहेत. गोलंदाजीसाठी पाहिलं तर एक्सपिरियन्स कंटेंडर लेफ्ट हँडर मीडियम पेसर प्रकाश कुर्ले गोलंदाजी करता दाखल होत आहेत. स्कोर सध्या 41-41. 12 बॉल पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकूण 113 षटकार तर 252 चौकार लगावण्यात आलेले आहेत. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. 41 धावा सध्या स्कोर बोर्डवर. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू होतोय. गोलंदाज तयार. कॉमेंट्री बॉक्स कडून प्रकाश. पहिलाच बॉल खोलात टाकलाय. चॉप करण्याचा प्रयत्न होता. अपील झाला हलकसं, मात्र पंचांचा स्पष्ट नकार आलाय. चेंडूबाटचा संपर्क नव्हता, त्याच कारणासह पंचांची अधिकृत मान्यता, अधिकृत स्वीकृती आली नाही. डॉट बॉलची झाली सांगता. पहिला बॉल चांगल्या लाईनवर, चांगल्या लेंथवर टाकलाय गोलंदाज प्रकाशनं. फुल टॉस, मिस टाइम, टॉपेज बॉल अवेत. विकेट किपर अमोल विशेचा प्रयत्न सुरू होता. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ आला होता, मात्र बॉल बरोबर सेफली ग्राउंडिंग होतो, लँडिंग होतोय. मिळेल ते एक सिंगल आणि या सिंगल सेट सध्या स्कोर आपण बघत आहोत. टीम माही 11 आंबेळेच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 42. 42 धावा सध्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. संतोष यांच्याकडे स्ट्राईक सलामीसाठी दाखल झालेत. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला खोदून काढलाय बॉल. सेली हेलिकॉप्टर निघालाय बॉल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे कॉपी बुक स्टाईलनं खेळतायत. संतोष यांच्या बॅटमधून येतोय हा जबरदस्त फटका. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, चौकार. बघत आहोत. एकूण अंकित झाली ती 46. 46 धावा सध्या स्कोर बोर्डवर. फील्ड पोझिशन मध्ये सध्या बदलाव करत असताना विकेट किपर अमोल. बॉलर तयार पुन्हा एकदा प्रकाश. या वेळेला ऑन साइडला दिशा दिली. स्कोर ऑफ द विकेट टर्न केल्या. बॉल फिल्डर उपस्थित झालेत. मिड विकेटचे एक सिंगल बनली आहे. सेकंड साठी चान्स घेतला मिसफिल्ड आणि पुन्हा एकदा दुसरी धाव कंप्लीट झालेली आहे. थोडा ओव्हर थ्रो, मात्र 2 धावा रोखता आल्या नाही. हलकसं अपील, मात्र पंचांची तटस्थ भूमिका. 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 48-48. स्टील 2 टू गो. 4 चेंडूत आतापर्यंत या षटकात 7 धावा आलेल्या आहेत. इकॉनॉमिकल कामगिरी सध्या 4 बॉलमध्ये आपण बघत आहोत प्रकाश यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. स्टील 2 टू गो. चौथ्या षटकाचे 2 चेंडू अजूनही बाकी. ऑन साइडला स्वीप काढायचा प्रयत्न होता. पायावरती बॉल आदळलाय. अपील झालं, मात्र पंचांनी तेच पाहिलंय. हाईट फॅक्टर देखील या बॉलमध्ये जास्त होता, त्याच कारणास्तव नकार पुन्हा एकदा करण्यात आलेला आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट्समनला फॉलो करण्यात यशस्वी होतात गोलंदाज प्रकाश. डॉट बॉलची होती सांगता. चांगली कामगिरी या षटकात प्रकाश यांच्या वतीने होत असताना स्कोर सध्या स्थिर 48-48 धावा दाखल कव्हर. यावेळेला समोर हेलिकॉप्टर लँड होईल बॉल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे MS धोनी स्टाईलनं निघालाय बॉल. हवाई यात्रेकरता हॉट शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द टुर्नामेंट संतोष यांच्या बॅटमधून येतोय हा ब्रँडेड हिट सिक्सर. जास्त वेळ घेऊ नका आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आपण कव्हर करतो. रिक्वेस्ट आहे टीम ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव कॅप्टन उपस्थित व्हा. 54 धावा दाखल करते बनलेल्या आहेत. शेवटचं षटक सेकंड स्पेल मध्ये पेस अटॅक मधील आणखीन एक महत्वाचा गोलंदाज सुधीर. पहिलाच बॉल फुल टॉस. ऑन साइडला दिशा दिली आहे.
गॅपमध्ये चाललाय बॉल, मात्र बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित झालेत. एकच धाव, स्ट्राईक आता संतोष खोडे रोटेट झालेली आहे. सिंगल धावेचा स्कोर सध्या 55. 55 धावा सध्या पाहायला मिळत आहेत. धावफल कव्हर 7 बॉल 15 धावेचे योगदान संतोष यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेलं आहे. तर मेघराज त्याची सोबत देतोय. 7 चेंडू 7 त्यांनाही बनवलेले आहेत. हा सामना कव्हर झाल्यानंतर मैत्री चषकाचा ड्रॉपनिंग सेरेमनी आपण कव्हर करणार आहोत. ऑन साइडला पॉवर पॅकेट, जितकी जास्त उंची तितकंच जास्त अंतर. बॉल होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषेच्या बाहेर चुमंतर. संतोष यांच्या बॅटमधून आणखीन एक आसमानी फटका, षटकार. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल, पण लाईन खराब आहे. पंच तेच पाहतायत, कन्फर्म करतायत इट इज व्हाईट बॉल. मिळेल ते एक एक्स्ट्रा धावा आणि एक्स्ट्रा धावेचे सध्या स्कोर आपण बघत आहोत 62. 62 धावा दाफलकावरती संतोष सलामीसाठी मैदानात दाखल झालेले आहेत. चांगले सेट झालेले आहेत. 8 चेंडूत वैयक्तिक 21 धावेचं योगदान आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून या मॅचमध्ये आलेलं आहे. स्लोवर वन पिक केलाय, पाठवला मिड विकेटला. हवाई यात्रे करताय, इट्स अ रॉकेट हिट, सिक्सर. प्रतिहल्ला सध्या चढवत असताना आपण बघत आहोत संतोषला. षटकाराचा स्कोर 68. हा फ्रॅकर बॅकफुटवर गेले, पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल. संतोष नावाचं वादळ सध्या मैदानावरती घोंगावत आहे आणि त्याचा तडाखा सध्या बसलाय स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कान्होल क्रिकेट संघाला. वन मोर बिग हिट, पूल अँड पॉवरफुल, सिक्सर. स्टील 2 टू गो. यावेळेला बॅटची कडा फ्लाय झालाय बॉल ओव्हर द विकेट कीपर हेड. थर्ड मॅन आणि शॉर्ट फॉरलेगला बीट करत लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप लकी 4, चौकार. सध्या स्कोर बोर्डवर ऑन साइडला आणखीन एक बॉल निघालाय. हवाई यात्रे करता काउफेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक. चेस करावं लागेल. चला कॅप्टन या दोन्ही टीमचे. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात साई किरण 11 नवापाडा या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आणि त्या सामन्याचा टॉस आपण कव्हर करतोय. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते. चला कॅप्टन दोन्ही टीमचे जॉईंट व्हा. 84 धावा पहिल्या डावात बनलेले आहेत. 85 धावेचं मोठं टार्गेट आता विजयासाठी चेस करावं लागेल स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कान्होल टीमला. चला कॅप्टन जॉईंट व्हा. साई किरण 11 नवापाडा,
ऑलरेडी ब्रॅड ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस कव्हर होतोय. नकुलजी भांडे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण कव्हर करतोय. त्यानंतर फर्स्ट राऊंड मधील सेकंड मॅच यजमान संघ आयोजक संघ साई किरणी लेबन नवापाडा आणि त्यांच्या विरोधात ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आमने सामने आहेत आणि या सामन्याचा टॉस कव्हर होतोय. नकुलजी भांडे यांच्या शुभ हस्ते भगवा चषकाचे यशस्वी आयोजक आणि त्यांच्या गावचा संघ सध्या मैदानावरती खेळतोय. माही लेवन आंबेळे आणि त्यांच्या शुभ हस्ते होतोय या महत्वाच्या सामन्याचा टॉस. चला ओपनिंग पे रेडी करा. स्वर्गीय रुपेश दादा कंटेर प्रतिष्ठान कान्होल टीम ऑलरेडी फिल्डिंग सेट झाली आहे टीम माही लेवन आंबेळेची. टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेलच. जाऊयात ऑनगोइंग मॅच कडे. सेकंड इनिंगला जशी होईल सुरुवात 85 धावसंख्येचा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदला. ऐकूयात दुसऱ्या डावासाठी कुमारजी बाबरे यांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद दीपवीर बिराडे सर, ज्यांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकत होतात. खऱ्या अर्थाने भरपूर चांगली मॅच आज आपण पाहतोय. दत्तकृपा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16 दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवसामध्ये येईल. पहिला सामना आपल्या भेटीला आला. एका साईडला आपण पाहिलं तर माही इलेव्हन आंबेळे त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होळला या संघाला पाहतोय. भरपूर चांगली मॅच या ठिकाणी रंगते. प्रथमतः खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावसंख्या ज्या मात्र जोडल्या गेल्या 84 धावा आणि 85 धावांचं लक्ष्य ज्या मात्र समोर ठेवलं जात आहे. कायकडे मॅच मध्ये हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असे. भरपूर चांगली मॅच सध्याच्या घडीला इथे रंगताना देखील पाहतोय. भरपूर प्रेक्षक देखील आज आपल्या सोबत या ठिकाणी जॉईंट असते. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. दत्तकृपा चषक 2026 मध्ये सध्या आपण पाहिलं तर 30 बॉल आणि 85 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं जात आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाले. सनी आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर अमोल. भरपूर साऱ्या अपेक्षा या जोडीकडनं असतील. ओपनिंगसाठी दाखल झाले आहेत. तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भरपूर अपेक्षा आता या ओपनिंग जोडीकडनं असते. कारण की मोठं असं आव्हान आहे. मोठ्या अशा आव्हानाला या ठिकाणी या सामोरं जाण्यासाठी या प्रयत्नांची पराकाष्ठ या ठिकाणी घ्यावी लागेल. मॅचला सुरुवात दोन्ही टीममध्ये या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या बॉलवर आक्रमण आणि बॉलला थेट पाठवून दिलंय वाईड इश लॉंग ऑन. षटकार मॉडेल लाईनच्या पलीकडे या येथे षटकार पाहायला मिळतोय अमोलच्या बॅटमध्ये. सध्या आपण पाहिलं तर याच सुरुवातीची आवश्यकता होती आणि ती सुरुवात दमदार करून देताना अमोलला आपण पाहतोय. सध्या आपण पाहिलं षटक क्रमांक 1 मध्ये हितेश या नावाची चर्चा सातत्याने या मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिली जाते, ऐकली देखील जाते. परंतु आज घरचा मैदान आहे आणि घरच्या मैदानावर या ठिकाणी या भरपूर चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉल स्ट्राईक आउट. सध्या आपण पाहिलं तर बॅक टू द बॉल फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक दूर बनला लोंगांच्या दरम्यान. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी इकवडल्या जातील आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या सध्या जी मात्र जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवरती. ज्या पद्धतीने बॅटिंग केली खेळाच्या पूर्वार्धामध्ये माही इलेव्हन आंबेळा संघाची तितक्याच ताकदीची फलंदाजी आता सध्याच्या घडीला
स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कान्होळ या संघाला देखील करावी लागेल. नेक्स्ट बॉल राईट राऊंड द विकेट. अहो अगदी या खोल्यात बॉल टाकला होता, पुढ्यात बॉल टाकला होता, परंतु बाटांनी बॉलचा इतकं चांगलं संपर्क नव्हतं. त्याच अनुषंगाने हा डॉट बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये देखील बॉल अडवला जातोय. त्याच अनुषंगाने डॉट बॉलची या ठिकाणी समाप्ती देखील पाहायला मिळते. हितेश बॉलिंग मार्कवर आहेत. हितेश डोंगरे सध्या भरपूर चांगली इथे गोलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाहीये षटक क्रमांक 1 मध्ये. नेक्स्ट बॉल. ओहो पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला थेट पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. आणखीन एक ठोकला अमोल बाटरने भव्य षटकार. कक्षामधून देखील आणि त्याच अनुषंगाने ते फलंदाजी देखील आणि फटकेबाजी देखील सुरेख प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळते. 2 षटकार अमोलच्या बॅटमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. हितेश डोंगरे षटक क्रमांक 1 मध्ये थोडीशी आक्रमकता धारण केली आहे, परंतु यानंतर देखील कमबॅक करावा लागेल. अमोलची विकेट या मॅच मध्ये महत्वाची असेल. नेक्स्ट बॉल. हो पुन्हा एकदा आडवा बॅटने फोर्स करायचा होता, डीप मध्ये फॉरवर्ड केले बॉल, लोंगांमधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला, बॉल पर्यंत पोहोचला, तोपर्यंत एक सिंगल इकबडली जाईल. फेकी देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. सध्या आपण पाहिलं तर एक आपण संघ पाहतोय म्हणजेच कान्होळ हा संघ, आणि सध्या आपण पाहिलं तर भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील पाहायला मिळत असतं, परंतु आज कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल. हो शॉर्ट बॉल होता ऑन साइडला, इथे हुक करायचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा या ठिकाणी संपर्क नाहीये. सध्या आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. इथे डॉट बॉलची समाप्ती होते. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती. या ठिकाणी आपण पाहिले तर भरपूर चांगली इथे फलंदाजी पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टीम म्हणजे स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कान्होळ बी या संघाकडनं या पद्धतीची सुरुवात आपल्या संघासाठी करायची होती. ती सुरुवात या ठिकाणी करून देताना देखील आपण अमोलला पाहिलं आणि त्याला चांगली साथ देताना आपण सनीला देखील पाहतोय. चांगली धावसंख्या सध्याच्याकडे षटक क्रमांक 1 मध्ये P1 षटक होतं. मित्रांनो वेल वाचवणं तितकंच महत्वाचं राहील, याची देखील आपण नोंद घ्या. सध्या आपण पाहतोय दत्तकृपा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16 दिवस क्रमांक शेवटचा. अगदी विचार केला तर एक भव्य दिव्य ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. भरपूर इथे ही स्पर्धा आपण प्रेक्षक एन्जॉय देखील करताना पाहिलं, आणि हा दिवस क्रमांक शेवटचा आणि आज देखील भरपूर प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेला पाहायला मिळेल. स्पर्धा मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची, नवापाडा गावाची आणि नवापाडा गावाच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. दिवस क्रमांक शेवटमध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करत आहोत. कौतुक करावं लागेल आयोजकांचं देखील. आपले जबरदस्त फटका इथे वाडिश लोंगापकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकच सिंगल इकबडली जाईल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं धावफलकावरती धावसंख्या 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. विकेट नाहीये ही देखील सातत्याने मनामध्ये भीती दरबळत असेल माही 11 आंबेल्या संघावरती, परंतु कोणत्या क्षणाला इथे चांगली ती गोलंदाजी करण्याची क्षमता प्रत्येक गोलंदाजाकडे इथे आहे. ओहो हुक करायचा प्रयत्न, शॉर्ट बॉल होता. आपले तिथे पाहिलं तर ड्राईव्ह करायचा प्रयत्न आहे, ऑन द रेस फटका केला. ते त्यानंतर क्षेत्ररक्षक देखील डीपवरनं पळत आला आणि तोपर्यंत 2 धाबा मात्र इकवल्या जाते. 2 धाबा पळून पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते, आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. रुपेशदादा प्रतिष्ठान कान्होळ बी संघ आणि त्यांच्या विपक्ष माही 11 आंबेला हा संघाला आपण पाहतोय ॲक्शन मध्ये. भरपूर चांगला खेळ सातत्याने मुरबा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असतो. यावेळेस बॅक टू द बॉल फटका केलेला आहे. मिडॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक दूरवर आलाय. दुसऱ्या धावचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल, आणि आज अनुषंगाने चित्त्याच्या चपळाईने जीवाच्या आतंकीने त्या 2 धाबा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात, आणि
आणखीन 2 धाबा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावफलकावरती 20 धाबा च्या मात्र पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल षटक क्रमांक 2 राम भांडे बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. ओहो पुन्हा एकदा इथे फटका फसला. मिस्टामिक स्ट्रोक. ओहो विकेट घेण्याची संधी होती परंतु संधीचं इथं सोनं करू शकला नाहीये. इझिली म्हणजेच ओव्हर कॉन्फिडन्स होता राम भांडेकडे आणि त्याच्या अनुषंगाने एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला गेला परंतु झेल पकडू शकला नाहीये. तोपर्यंत एक सिंगल 21 लॉस ऑफ 0 विकेट. सध्याच्या घडीला षटक क्रमांक 2 मध्ये चांगलं कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. कारण की षटक क्रमांक 1 मध्ये थोडीशी इथे अडचण निर्माण झाली होती परंतु त्यानंतर देखील इथे डोकं शांत ठेवलं राम भांडे या गोलंदाजाने आणि चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी करून देताना आपण या मॅच मध्ये पाहतोय. चांगली बॉलिंग. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट साठी या वेळेला बॅटने फोर्स केलंय. अमोल याच्या बॅट मध्ये आलाय लांबच लांब दूरच दूर भव्य षटकार. मैदानामध्ये सध्याच्या घडीला आपण अमोल बॅटरची बॅटिंग पाहतोय. आणखीन धाव फलकावरती जोडल्या जातील. धाव फलकावरती धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचले 27 या धाव फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा इथे बॅटने आणि स्टिअर केले ऑफसाईड रिझनला. तोपर्यंत एक सिंगल. सध्या स्ट्राईक रोटेट करावी लागेल ते अमोलला आणि त्याच अनुषंगाने ते एकेरी दुहेरी धावीला देखील प्राधान्य दिलं जाते. षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी समाप्त झालं. धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 28 धावसंख्येवरती. काय बॅटिंग मैदानामध्ये करतोय जशाच तसे उत्तर देताना मॅच मध्ये आपण अमोलला पाहतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर अमोलच्या बॅट मध्ये 8 बॉल आणि 23 धावांची खेळी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. आणि सनीची संघर्षमय खेळी देखील या मॅच मध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत 4 बॉल खेळल्या. 4 बॉल मध्ये तब्बल 5 धावांची खेळी त्याच्या बॅट मध्ये देखील या ठिकाणी पाहायला मिळते. आणि सध्या आपण पाहिलं तर अजून 18 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी या मॅच मध्ये आवश्यकता असेल अठरा बॉल मध्ये जिंकण्यासाठी 57 धाब्यांची आवश्यकता असेल. काय घडे मॅच मध्ये सध्या भरपूर अपेक्षा असतील अमोलकडनं. आपण सातत्याने उल्लेख देखील करतोय कारण की अमोल हा आपल्या संघाचा संकट मोचक आहे आणि जेव्हा जेव्हा टीम संकटात असते तेव्हा एकच नाव आठवतं ते म्हणजे अमोल. आणि सध्या संकट मोचकाची या ठिकाणी कामगिरी करावी लागेल. इथे फटका फसला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक कव्हर केला जाईल आणि संपलाय खेळ. अमोल बॅक टू द डगआउट. महत्वपूर्ण विकेट आणि महत्वपूर्ण कॅच पकडण्यामध्ये यश प्राप्त केलाय. अमोलच्या खेळीचा अंत झालाय. इथे मोठा फटका केलायचा होता परंतु हवं तसं कनेक्शन नाही. त्याच अनुषंगाने ते अमोलला आता मैदान सोडण्यास भाग पडले आणि आता न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होताना मात्र आपण सौरभला पाहतोय. काय गडे या मॅच मध्ये आता प्रेशर मेंटेन होताना आपण बॅटिंग करत असताना टीम रुपेश दादा प्रतिष्ठान कानोले या संघावर पाहतोय. थोडंसं या ठिकाणी या संकट सातत्याने येत चाललाय. वाऱ्याचा ओघ देखील थोडा आउट दिशेने ते फिरतोय आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर आता न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय डावखऱ्या हाताचा. त्याच्यासाठी हे अवघड आव्हान असेल यात काही शंका नाहीये. चला वेल वाचवा वेल. अधिकचा वेल आपण खर्च करत आहात याची देखील आपण दक्षता घ्या. म्हणजेच माही 11 आंबेला संघ सध्या आपण पाहिलं तर एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर सातत्याने म्हटलं जातं आणि तेच अनुभव या ठिकाणी पणाला लावावा लागेल ते मात्र माही 11 आंबेला संघाला. आणि यावेळेस पायावरती जाऊन आदळतोय आणि पंचांकडे अपील केली जाते आणि पंचाने देखील दाद स्वीकार केले. आणखीन एक मोठी विकेट लागते. सौरभ आल्या पावली परत जातोय डगआउट कक्षामध्ये.
पुन्हा एकदा इथे येताना आपण सौरभला पाहतोय. सौरभ बॅक टू द आउट. सध्याच्या घडीला आपण पाहिलं सौरभ याला देखील मैदान सोडण्यास भाग पडले. षटक क्रमांक 3 मध्ये अरुण बॉलिंग मार्कवर आला आणि या क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर जणू काही म्हणायला हरकत नाही. या 2 बॉलवर 2 विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त केलंय. नेक्स्ट बॉल और द विकेट. ओहो, अगदी खोलात होता. सेमी अलीकडे खेळण्याचा प्रयत्न अलाउन द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. अगदी या मिड विकेट क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फिल्डर वेगाने आला, बॉलपर्यंत पोहोचला आणि या 2च धावा त्या ठिकाणी इकवडल्या जातील. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या संत आणि हलवार पद्धतीने या पुढे सरकताना देखील पाहतोय. 30 धावसंख्येवरती 2 विकेटच्या मोबदल्यात ची मध्ये बॅटिंग करत असताना टीम रुपेश दादा प्रतिष्ठान कान्होळ हा संघ. ओहो, पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न तो अंदरच फटका केला. डीप मध्ये फॉरवर्ड केले. कावकन रिझन कडे क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहे उपस्थित. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला जातोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर एकच धाव ची मात्र घेतली जाईल. एकेरी दुहेरी धावेने आता इथे होणार नाहीये, कारण की मोठे फटके खेळावे लागते. मोठा असं आव्हान आहे आणि मोठ्या अशा आव्हानाला या ठिकाणी सामोरे जाण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा देखील भरपूर घ्यावी लागतील. ओहो, पुन्हा आता स्विंग अँड मिस फटका केल्याचा होता. विकेट किपरचं जजमेंट थोडं खरा पाहायला मिळतं सुनीलजी माळी सरांचं, परंतु त्यानंतर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी आला. जजमेंट देखील भरपूर चांगलं पाहायला मिळते आहे आणि एक सिंगल तोपर्यंत चौथी सिंगल म्हणायला हरकत नाहीये. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 32. लॉस ऑफ 2 विकेट 32 या धावसंख्येवरती. हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहत आहोत. क्रिकेटची सध्या आपण पाहिले तर एक वेगळी छाप सोडताना आपण दत्तकृपा चषकाला पाहतोय. एक स्पर्धा मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची, नवापाडा गावाची. नवापाडा गावाला पडले गोड स्वप्न आणि त्या गोड स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल. दिवस क्रमांक शेवटच्या मधील आणि शेवट दिवसामध्ये देखील भरपूर चांगले इथे आयोजन आणि खेळपट्टी देखील भरपूर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळते. ही आयोजकांची मेहनत आहे, दाद द्यावी लागेल. धावफलकावरती धावसंख्या 34. षटक क्रमांक 3 ला देखील या ठिकाणी समाप्ती झाली आणि आता आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 25.50च्या सरासरीने ही धावगती या ठिकाणी मेंटेन करावी लागेल, कारण की अजूनही 12 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. 12 बॉलमध्ये 51 धावेंची आवश्यकता असेल. काय घडेल मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर संकट आणि संकटाच्या छायेत बॅटिंग करत असताना टीम म्हणजेच आपण कान्होल्या संघाला पाहतो. डिरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न इथे हुक करायचा होता. शॉर्ट बॉल होता, आखूड टप्प्याचा बॉल होता. पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु कनेक्शन हवं तसं इथे मिळत नाहीये. त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहिलं तर 2 धाबा ज्यामध्ये पळून पूर्ण केल्या जातात, परंतु एकेरी दुहेरी धावेने इथे धावफलक घेऊन चालणार नाहीये, कारण की मोठा असं आव्हान आहे. मोठ्या अशा आव्हानाला या ठिकाणी सामोरं जायचं असेल तर प्रत्येक बॉलवर अटॅक करावा लागेल. आंबेगाव संघाचे खेळाडू सर्वांना विनंती असेल आपण या नंतर रेडी राहायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे प्रणव, बॉलपर्यंत आला तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं तर एकच सिंगल. सध्या एकेरी दुहेरी धावेला देखील प्राधान्य दिलं जाते, परंतु सध्या आपण या मॅच मध्ये पाहिलं तर एकेरी दुहेरी धावेने इथे धावफलकाला काही फरक पडणार नाहीये, कारण की 10 बॉल 48 धावांची आवश्यकता असेल मॅच मध्ये. शॉर्ट बॉल आहे, ऑन साइडला इथे बोलवलं आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे आणि बॉलला थेट पाठवून दिला आहे. सीमा रेषा पलीकडे हा येतो आहे. 4 चौकार. आपण या नेक्स्ट मॅच आपण आंबेगाव आणि त्यांच्या विपक्ष आपण साई किरण नवापाडा या टीमच्या दरम्यान पाहणार आहोत. भरपूर चांगली मॅच
त्यानंतर जी देखील पाहायला मिळेल 2 तगडे संघ मातब्बर संघ ऍक्शन मध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. 9 बॉल आणि 44 धावसंख्येची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ओहो पुन्हा एकदा इथे या कुठला स्पॉट म्हणजे यॉर्क लेंथ वर इथे चेंडू पडला. त्यानंतर थोडासा अग्रेसिव्ह झाला आणि बॉल थेट जाऊन विचारतो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. सध्या डॉट बॉलची समाप्ती. थोडीशी काळजाची धडधड आणि थोडेसे ठोके मारताना आता आपण मॅच मध्ये जर पाहिलं तर कानोल्या संघाचं, कारण की जसजसे इथे डॉट बॉल येतात तसं इथे प्रेशर इथे मेंटेन होताना देखील पाहतोय. कारण की मोठा असं समोर आव्हान आहे. मोठ्या अशा आव्हानाला मत सामोरे जाण्यासाठी या ठिकाणी मैदानामध्ये बॅटिंग करताना आपण कानोल्या संघाला पाहिलं. हवी तशी कामगिरी खेळाच्या पूर्वाधामध्ये जी मत पाहायला मिळाली नाहीये. अमोलने जरूर संघर्ष केला परंतु त्याला देखील मैदान सोडण्यास भाग पडलं. त्यानंतर पुन्हा एकदा बॅकफूटवर येऊन ठेवला म्हणजेच तो कान्होळ हा संघ. परंतु त्यानंतर कोणत्याही बॅटरकडनं हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाहीये. चालू संघाने पाहिलं तर पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 43 या आकड्यावरती आणि आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता असेल. आंबेगाव संघ आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन या ठिकाणी लगेचच उपस्थित राहा. 6 बॉल 42 धावसंख्येची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आणखीन जर आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेट असो की इंटरनॅशनल क्रिकेट असो असे कारनामे होताना आपल्याला कमी मिळतात. परंतु आज दत्तकृपा चषक 2026 मध्ये हा कारनामा या ठिकाणी पाहायला मिळेल का? 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता. षटक क्रमांक 5 आणि षटक क्रमांक 5 मध्ये इथे पाचारण दिलं जातं. संतोष खडगे हुकमी एक्का माही लेऊन आंबल्या संघाचा. आडवा बाटने पुन्हा आता फोर्स केला. डीप मध्ये फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक सिंगल. सध्या एकेरी दुहेरी धावेला देखील प्राधान्य दिलं जाते परंतु हा सामना इथे खिशात घातला म्हणजेच माही 11 आंबल्या संघाने. यात काही शंका नाही आहे कारण की 5 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची आवश्यकता असेल. संतोष राईट राऊंड द विकेट. फुल टास बॉल होता ऑन साइडला ते बोलवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत एक सिंगल. सध्या आपण पाहिलं तर मॅच मध्ये थोडंसं इथे पराभवाचं इथे अंतर कापताना देखील आपण मॅच मध्ये कान्होल्या संघाला पाहतोय. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये चांगला खेळ सातत्याने पाहायला मिळत असतो परंतु आज दत्तकृपा चषक 2026 मध्ये हवी तशी कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली नाहीये. परंतु सध्या आपण पाहिलं तर इथे वर्चस्व गाजवताना आपण माही 11 आंबल्या संघाला पाहतोय. आता 3 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची आवश्यकता असेल. अशक्य असं आव्हान आहे. नेक्स्ट बॉल खोटा पॅचा बॉल होता ऑन साइडला इथे बोलवलं. शॉर्ट फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध बॉलला इथे खेळला. गॅप शोधला आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. हा तो 4 चौकार. चौकार आणि धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जी मत जाऊन पोहोचले 49 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाकडनं मिस्टेक झाली आहे परंतु हरकत नाहीये कारण की ज्या अनुषंगाने फलंदाजी पाहायला मिळाली माही 11 आंबल्या संघाची. भरपूर अशा धावा जमुनामध्ये यश प्राप्त केलं आणि त्याच अनुषंगाने आता मात्र इथे धावांचा तोटा नाहीये. कॅच ड्रॉप झाले तरी इथे फरक पडणार नाहीये कारण की हा सामना अगदी सहजरित्या खिशात घातला आणि जिंकलाय देखील मात्र माही 11 आंबल्या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. हार्ड अँड टफ लक. मात्र आपण पाहिलं तर रुपेश जाधव प्रतिष्ठान